हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या एका नवीन रेसिपीमध्ये. आज मला बनवायचे होते ब्रेड पकोडे, म्हणून बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरला अशा 2 शिट्ट्या लावून घेतली. बटाटे छान असे छान झाले की मग त्यांना असं साली वगैरे काढून घेतली आणि असे भाजी बनवायची आपली तयारी सुरू केली. मग एक कांदा, एक टमाटर आणि अशी बारीक चिरलेली अशी कोथिंबीर अशी कट करून ठेवली आणि फोडणी करायसाठी असे सर्व साहित्य असंच आणून ठेवली. नंतर असं तेल ठेवली कढईमध्ये. कढई छान तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालणार 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं छान असं चटकलं की मी अशी मिरचीची पेस्ट केली होती ती घालणार आहे. अशी तिला 2 मिनिटं असं छान असं परतून घेणार आहे. त्यानंतर असं काटलेला कांदा छान घालून त्याला 2 मिनिटं असं परतणार आहे. नंतर एक बारीक चिरलेला टमाटर घालून त्याला पण छान असं मिक्स करून घेतली. त्यानंतर चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि थोडा कलरसाठी लाल तिखट घातली, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, सर्व मसाले घालून असे 2 मिनिटं छान असं परतून घेतली. नंतर असे बटाटे घालून घेतली, त्यांना पण छान असं मिक्स करून घेऊ आणि नंतर आपला मसाला छान असा 2 मिनिटं भाजून घेतली आणि वरून असं चिरलेलं कोथिंबीर घालून छान आपली असं मसाला रेडी करून घेतला. नंतर पकोड्यांसाठी असं बेसनाचा गोल करायचा होता, म्हणून 2 वाट्या असं बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घालून घेतलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा घातली आणि थोडं पाणी घालून असं आपला घोल असं तयार करून घेतली. नंतर असा घोल आपला तयार झाला आणि मग ब्रेड अशी काटून घेतली आणि नंतर गॅसवर ठेवली कढई. छान असं तेल असं गरम व्हायला ठेवली होती पकोडे तळण्यासाठी. नंतर असे आलूचा मसाला असा ब्रेडला लावून घेतली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर असे झाले आपले ब्रेड पकोडे रेडी की त्याच्यामध्ये बेसनाच्या गोलमध्ये डीप करून घेतले आणि असं तेलामध्ये छान असं फ्राय करून घेतलं. अशा प्रकारे सर्व एक करून सर्व पकोडे असे तळून घेतले आणि अलटून पलटून दोन्ही बाजूंनी छान असं शेकून घेतले. असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं त्यांना तळून घेतली आणि कमी आचेवरच आपल्याला ते फ्राय करायचे आहेत आणि छान असं झाले की अशा प्रकारे सर्व पकोडे काढून घेतले एका प्लेटमध्ये आणि यासोबत खायला मी अशी ग्रीन चटणी बनवली होती आणि असं पीस करून घेतली छोटे छोटे आणि प्लेटमध्ये काढून घेतली. नंतर अशा ग्रीन चटणी आणि टोमॅटो सॉससाठी असे खाऊन घेते. पकोडे खूप छान झाले आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय